नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती मी गोपाल चंदाने आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच गेल्या काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड या पदासाठी जी जाहिरात आली होती, त्या जाहिरातीच्या अनुषंगाने परीक्षा पार पडली. या परीक्षेचे आता विद्यार्थी मित्रांनो तुमचे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून दिलेले आहेत. आता कुठल्या प्रश्नाबाबत तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्हाला पुराव्यानिशी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. आता या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती 2026 चौकीदार गट ड या संदर्भात दिनांक 6 ऑगस्ट 2026 ही जाहीर सूचना आपल्याला दिसून येईल. यामध्ये बघा, चौकीदार पदाच्या परीक्षेची रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्याबाबतचं हे पत्रक आहे. आता यामध्ये काय म्हटलंय बघा, आता चौकीदार या पदासाठी साधारणतः 29 एप्रिलला 478 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने 28 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध परीक्षा केंद्रावरती त्याची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. बरोबर. आता सदर परीक्षेत उपस्थित उमेदवारांसाठी आक्षेप नोंदणी व पाठपुरावा म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणतो, खालील कालावधीत उपलब्ध करून देण्याबाबत. ओके. आता कधीपासून सुरू होतंय बघा, लक्षात घ्या. आता आक्षेप नोंदणी आणि पाठपुरावा दिनांक 7 ऑगस्ट 2026 सकाळी 11 वाजेपासून सुरू होत आहे. म्हणजे आज सकाळी 11 वाजेपासून सुरू होत आहे. तसेच दिनांक 9 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला उपलब्ध असणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 दिवस दिलेले आहेत. 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट, 3 दिवस तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिलेले आहेत. बघा, आता जे उमेदवार चौकीदार परीक्षेस उपस्थित होते ज्यांना प्रश्न व उत्तराबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी वरील कालावधीत ठरवून दिलेल्या वेळेत जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरून आपण फॉर्म भरले होते, या लिंकवर तुम्हाला जायचंय. आपल्या लॉग इन आयडी वर साइन इन करायचंय. सोबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दिलेली प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची. सर्व उमेदवारांना आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यात येऊन एखादा प्रश्न किंवा उत्तराबाबत आक्षेप नोंदवायचा असल्यास आक्षेप नोंदवा व पर्यायावर क्लिक करावे व त्याप्रमाणे आपला आक्षेप तुम्ही नोंदवू शकतात. लक्षात घ्या. आता वरील कालावधीत आक्षेप नोंदणी आणि पाठपुरावा पार पडल्यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची सर्व परीक्षेस उपस्थित असलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुम्हाला जो कालावधी दिलेला आहे 3 दिवसांचा, त्या 3 दिवसांच्या कालावधीतच तुम्हाला ही प्रक्रिया करायची. त्यानंतर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. ओके. तर अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि हो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असलेली एक बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.